नमस्कार. साहित्य बोर्ड यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आज सादर करतोय अरविंद गोखले लिखित कथा के. अभिवाचक श्रीरंग खटावकर, तक्षशिल खानविलकर आणि धनश्री करमरकर. कथा के. हवामान पालटत होतं. अहोरात्र तापून निघणारी धरणी कासावीस झाली होती आणि पांढरं फटक पडलेलं आकाश झाकोळून गेलं होतं. चक्री वारं सुटत होतं. झाडं झुडपं धुळीनं माखली जात होती. तळाचा पाचोळा वर जात होता आणि वरचे थेंब खाली झेपावत होते. कासावीस करणारे असे काही दिवस गेले आणि मग आभाळाला छिद्र पडू लागली. पावसाच्या रेषा, झालरी, मुसळं, लोंढे खाली येऊ लागले. जिकडे तिकडे ओलंनी गार गार झालं. अंग भिजून शहारून गेली. झाडं टवटवीत आणि जमीन तट्ट फुगली. पावसाळा लागताच जो तो लगबग करू लागला. अन्न मिळवण्यात, निवारा तयार करण्यात गर्क झाला. आंब्यावरील बाणगुळाच्या खाचेत के बसली होती आणि बदलत्या ऋतुमानाकडे भयचकितपणे पाहत होती. तिच्या पिसांचा पदर भिजला होता आणि कंठमणी गारठून गेला होता. तिचा जोडीदार शेजारच्या आम्रवृक्षाच्या शेंड्याला रेंगाळणाऱ्या मोहराच्या गुच्छात चोच अडकवून बसला होता आणि मधूनच केला बोलवत होता. पण त्याच्याकडे जायची केला इच्छाच होत नव्हती. भिजलेल्या दृष्टीनं सभोवार चाललेली पर्जन्य क्रीडा पाहत ती सुन्न बसून होती. हळूहळू पावसाची संततधार संपुष्टात आली. उघडीप होऊ लागली. सूर्यकिरणांची जाळी जागोजाग तयार होऊ लागली आणि त्यातून हिरव्यागार वनश्रीचं दर्शन घडू लागलं. कळ्या आळ्यांनी आमराया गजबजल्या. बदललेल्या रंगाचे आणि आकाराचे पक्षी पिंगा घालू लागले. हवेत नवा गंध भरला आणि पिसांना वेगळाच हलकेपणा आला. त्यानं उल्हसित होऊन आंब्याच्या शिखरापाशी बसून राहिलेला कोकिळ वेळ विसरून ओरडू लागला. गिरक्या घेत खाली आला आणि के भोवती घोटाळू लागला. भिजल्या अंगानं के अजून बाणगुळात बसून होती. नव्या सृष्टीच्या दर्शनानं तिला काही वेगळंच वाटत होतं. आनंदित तरी गंभीर, गूढ. के, अगं उठ ना. शेपटी उभारीत तिच्या जोडीदारानं तिला साद घातली. आमराईभर बागडायला तो अगदी आतुर झाला होता. दूरच्या निळ्या डोंगरावरून येणारा वारा त्याच्या पंखात घुमत होता. भोवताली दिसणाऱ्या असंख्य किड्यांनी त्याची चोच वखवखली होती. हा सारा आनंद लुटण्यासाठीच तो केला बोलवत होता. चल ना के, पाऊस संपला आता. आता विजेचा कडकडाट व्हायचा नाही. आंब्याचा मोहर सरला खरा, पण ही बघ कशी गोड अळी आहे. बोलता बोलता त्यानं समोरून जाणारी एक पिवळी अळी टिपली आणि केच्या चोची पुढे केली. नवऱ्याचा उतू जाणारा उत्साह के टक लावून बघत होती. त्यानं दिलेली आळी तिच्या घशात विरघळली तेव्हा कसल्याशा झिंझिण्या तिच्या अंगभर उडाल्या. असल्या खूप आळ्या खाव्यात, वेगवेगळी फळं चाखावीत अशी वासना तिला झाली. तरी पण तिला उठायचं बळ येईना. पिवळ्या आळ्यांचा कळप कुस्करत केचा नवरा उड्या मारू लागला. ठिपक्या ठिपक्यांची 4-2 फुलपाखरं त्याच्या डोळ्यापुढून भिरभिरत गेली तशी तो थांबला आणि वाकडी मान करून उभा राहिला. त्याच्या समोरच्या कोळ्यानं जाळं विणलेलं त्यानं बघितलं आणि मग एकदम केकडे येऊन तो म्हणला, अगं अशी काय बदकासारखी बसून राहिली आहेस? उठ ना. मला उठावंसंच वाटत नाही रे. अगं असं कसं? बागडायचं तर तुला केवढं वेड. आता भटकाल्या तर खूप मजा येणार आहे. कसं सुंदर झालंय बघ सगळं. आणि तूही किती सुंदर दिसतेस. अगं ही तुझी गळसरी बघ, कशी पिवळी धमक झाली आहे ते. बोलता बोलता तो तिच्या जवळ आला आणि तिच्या मानेत चोच खुपसू लागला. पतीच्या प्रेमळ स्पर्शानं केची काया मोहरून आली. तिचा कंठमणी पाझरल्यासारखा झाला आणि तिला भान विसरून गाणं म्हणावंसं वाटलं. पदर फडफडवीत ती नवऱ्याला बिलगू लागली. तेवढ्यात तो ओरडला, के. काय रे, असं ओरडलास का? मी असं का बघतोयस? के उठ, ते बघ, तुझं पोट बघ. के दचकून उठली आणि बाणगुळा बाहेर आली. हालचाल करताना तिच्याही लक्षात आलं की आपलं अंग जड झालंय. पोट वाढलंय. आपल्या पोटात अंड तयार झालंय म्हणून असं वेगळं वाटतंय. के, अगं अंड होणार तुला.
तिच्या भोवती रिंगण घालत तो एक दोनदा म्हणला. मग तो नाचत झाडाच्या शेंड्याशी गेला आणि तार सप्तकातली एक दीर्घ तान हवेत सोडून दिली. आंब्याच्या पालवीतून गंधानं माखलेली मोहराची डिक्षी फुलत जावी तशी त्याची भिरभिरणारी तान ऐकून केच शरीर रोमांचित झालं. स्वतःशीच ती पुटपुटत राहिली. अंड होणार, गोलसर पांढरं पांढरं अंड. क्षणकाल कुणीच काही बोललं नाही. आजूबाजूला कीटकांची आणि पक्ष्यांची सृष्टी आपल्या आयुष्यात घडून गेली होती. अन्न गोळा करत होती, घर बांधत होती. अगदी दुरून माणसांनी भरलेली एक वीजगाडी खडखडाट करत सारखी पळत होती. अंड म्हणजे खरोखर काय रे? अंड म्हणजे हां, आकाशात जसा गोल चंद्र दिसतो ना, तसं आपल्या आयुष्यात हे अंड. वसंत ऋतूत आपण जोडीनं खूप मजा केली. मोहरा मोहरा गणिक गाणी म्हटली. आमरायातला मेवा खाल्ला, उगवत्या सूर्यबिंबाबरोबर बागडलो आणि जलधारा अंगावर घेत पावसाळा पाहिला. त्या साऱ्या सहजीवनाची ही परिपूर्ती. झाडाला जशी कैरी यावी ना, तसं आपल्या आयुष्याला आलेलं हे फळ. कळलं? केला बरचसं कळलं. मोहरातून आकाराला येणारी आणि वेगानं वाढणारी शेंद्री कैरी तिनं पाहिली होती. तसं आपल्या पोटातल्या पोकळीत काहीतरी निर्माण झालंय या कल्पनेनं ती सुखावली. आकाशात डोलणारा गोल चंद्र, वसंतभर अंग घाष्टीत केलेलं भ्रमण, अहोरात्र म्हटलेल्या दर्दभऱ्या संगीतिका तिला स्मरल्या. या सगळ्याचं फळ म्हणजे अंड. तो विहार, तो आहार, ते आलाप आपल्या पोटात साठवले गोठवले आहेत या जाणीवेनं तिला झपुर्जा घातल्यासारखं वाटलं. अगं के, उठ ना. कशाला उठायचं? खेळ संपला ना आपला. अगं संपला कसा? महत्वाची गोष्ट तर राहिलीच आहे ना. कसली? अगं अंड्यांची वासलात लावायची नाही का? वासलात? वासलात? केचं मन कुरबुरलं. पोटात सुखावून बसलेला हा गोड गोळा घाईनं कुठेतरी टाकून द्यायचा. आपल्या आयुष्याला आलेलं हे फळ, परिपूर्ती, त्याची चोरट्यासारखी विल्हेवाट लावायची. चल के, कावळ्याच्या कळपात हिंडायला हवं आपल्याला. चल. के उठली. अजून अवकाश होता. अजून पोट दुखू लागलं नव्हतं. अजून असंच सुस्तावून बसावंसं वाटत होतं. पण ती उठली आणि नवऱ्याच्या मागोमाग पावलं टाकत वृक्षाच्या शिखरापाशी पोचली. त्या उंचावरून आसमंत किती गहिरं दिसत होतं. वसंतातलं वेड लावणारं वैभव आताही दशदिशात उधळलेलं होतं. ते बोलकं करणारं आणि हे अंतर्मुख बनवणारं. आपल्या पोटाचा भार सावरत की सर्वत्र पाहू लागली. कितीतरी लहान मोठी नवी नवी झाडं डवरली होती. पिवळ्या, निळ्या, जांभळ्या फुलांचे गालीचे पसरले होते. जागोजागी जमलेलं पाणी चमकत होतं आणि त्याभोवती किड्यांच्या उलटसुलट उड्या चालू होत्या. नवऱ्याबरोबर केनं एकदम खाली झेप घेतली आणि पाण्याच्या एका ओहोळात पंख बुडवून दोघंही एका शेवाळलेल्या दगडावर उभे राहिले. शेवळावर चोच घासणं परम सुखाचं होतं. दगडाच्या आडून तिरप्या जाणाऱ्या किड्यांशी खेळणंही तितकंच गमतीचं होतं. तसा खेळ अंमळ खेळल्यावर दोघंही निघाले. पंखाखाली हवा घेत आमराया ओलांडत हिंडू लागले. के, अगं हे खा लाल फळ. मोठं गोड असतं. लाल चुटूक फळांनी लवलेल्या एका बुटक्या झाडावर उतरत कोकिळ म्हणला आणि केच्या चोचीत फळांचा गर भरू लागला. अन्न हे रे? हे तुरट असतं. तुला आवडेल कदाचित. पण तिथे नको बसू. अगं लाल रंगाच्या इंगळ्या डस्तील अंगाला. आणि हे रे काय? वारूळ? हो, मुंग्या राहतात त्यात. आणि माशा राहतात त्या तिथल्या घरात. पोळं असं म्हणतात त्याला. आपल्याला नाही का असलं एखादं घर? अगं पक्षानं कशाला घर? या साऱ्या आमराया म्हणजे आपलं घर. पण घारी नाही का उंच इमारतीत आडोसा करून राहत? होले, सातभाई, सुतार, सुगरण. अगं हो, पण आपण कोकिळ आहोत ना. आपल्याला काय करायचे आहेत पिंजरे? आणि आपण काही अंडी उबवत नाही. का नाही? का नाही? केचं मन परत केकाटलं.
आणि तिच्या पोटात फिरू लागलं. तिला वाटलं इथेच अंड पडणार, इथेच पडावं, म्हणजे त्यावर बसता येईल, निदान दूर बसून बघता तरी येईल त्या पांढऱ्या कैरीकडे. पण बाजूनी जाणारी डोंगळ्यांची रांग पाहताच ती घाईनं उठली. कावळ्यांच्या कळपाकडे. कोकिळ झेप घेत म्हणला आणि दोघं पंख मारीत रान तुडवू लागले. गावठाणाजवळ कावळ्यांची वस्ती आहे हे त्यांना माहिती होतं. अनेकदा ते तिथे आले होते आणि आवाज न करता कार्य उरकून परतले होते. रान ओलांडताना केची बेचेनी वाढली. सारं सुरळीत झालं तर ठीक, नाही तर ती कर्दनकाळ कावळी आपल्यावर आणि आपल्या अंड्यावर हल्ला करायची. त्यापेक्षा के मध्येच एका झाडावर टेकली आणि नवऱ्याला म्हणली, राया, मी थांबते इथं. तू जा आणि हेरून ये एखादी गर्भार कावळी. जरा तरुण आणि वेंधळी बघ हं, म्हणजे फारशी हुलकावणी हुल्लड करायला नको. तिचं घरटं मात्र जरा मोठं हवं हं, आपलं अंड नीट राहायला हवं. कोकिळ जरा कुरकुरला, मग एकटाच निघाला. अंड घालण्याच्या आधी के अशीच तरेवाईकपणे वागते हे त्याला माहिती होतं. नेहमी कावळ्याचं घरटं हेरल्यावर त्याला मोठ्या प्रयासानं केला शेजारी पानाआड लपून ठेवावं लागे आणि कावळीला चिडवून घरट्याबाहेर काढून नेण्यात सारी हुशारी वेचावी लागे. नवरा गेल्यावर के एकटीच बसून राहिली, सुन्न, खिन्न. आपल्याला काय हवंय हे नेमकं कळत नव्हतं तिला. पोट जडावलं होतं आणि मनात पोकळी निर्माण झाली होती. जराशानं झाडाखालून सुरांची गोड लकीर तिच्याकडे आली. झाडाखाली कुणी मनुष्य लाकडी नळकांडीवर बोट फिरवून स्वरांची किमया साधत होता. एकटाच होता तो, केस वाढलेला, कपडे फारसे नसलेला, निस्संग वाटणारा, गणगोत घरदार कुणी नसलेला कलंदर, जणू मानवी कोकिळ. सुरांच्या लहरीवर लहरी, तानांचे झुपकेच्या झुपके तो वातावरणात भरत होता. संगीताच्या त्या कारंज्यात के डुंबत होती आणि तिच्या मनातल्या व्यथा विरून जात होत्या. सारं विसरून केवळ हे संगीतच ऐकावं असं केला वाटलं. तेवढ्यात साथ घालत आलेला नवरा तिनं पाहिला आणि ती धावली. नवरा चोच वासून म्हणला, घात झाला, घोटाळा झाला के, घोटाळा झाला. काय रे झालं? मारलं कोणी तुला? मला कोण मारणार? अगं मारामारी करायलाही काही गवसलं नाही. म्हणजे साऱ्या 10-12 कावळ्यांच्या जोड्या भेटल्या, पण त्यात एकही गर्भार मादी नाही. साऱ्या एकजात वांझोट्या आहेत, किंवा त्यांना अजून खूप अवकाश तरी आहे. गावातल्या चिंचेच्या राईतही जाऊन आलो, पण सारा ठणठणाट. कावळ्या उंडग्यासारख्या हिंडतायत नुसत्या. कुणी गाभण नाही, कुठं घरटं नाही, एक काडी देखील विणली नाही कुणी. केला गरगरल्यासारखं झालं. तिच्या पोटात कळ आली आणि डोळ्यात पाणी ठिपकलं. कुठंच कुणी अंडी घालत नाही. त्या पडक्या देवळामागे पाहिलंस? तिथली कावळी जरा घरटं प्रशस्त करते. ती मेली म्हणे, हं? विजेच्या तारेवर भाजली. तिचा नवरा आता देवळातल्या कोनाड्यात डोळा मिटून बसलाय. ते राहू दे. मग ती झोपडीपासची लंगडी कावळी, मागच्या खेपेला आपण तिला 4 पायांचं बळ आलाय आता. झोपडी पुढचं उष्ट वेचून माजलीय ती. अगं नवऱ्याला सोडलंय तिनं. आता रे. केचा उरला सुरला आवेश संपला. पंख गळून पडल्यासारखं तिला वाटलं. पोटात ढवळल्यासारखं झालं आणि घेरी येऊन ती खालच्या वाळक्या पाचोळ्यात पडून राहिली. कोकिळ क्षणभर कावराबावरा झाला. शेजारच्या पाण्याच्या ओहळातून त्यानं पाणी आणलं आणि केच्या चोचीत सोडलं. बांधावरची वनस्पती ओरबाडून केच्या डोळ्याजवळ चोळली. के सावध झाली, दुःखानं विलाप करू लागली. तिच्या पोटात फिरत होतं आणि डोळ्यापुढे असंख्य घरटी दिसत होती. धीर धर के. आता काय करायचं रे? आता थांबायचं थोडा काळ. ते कसं शक्य आहे? माझी वेळ परत आली. पोटात फिरतंय रे सारखं. उठच का नाही कावळीचं घरटं? के चोच उघडून विवळू लागली. तिच्या पोटात चांगलंच गरगरू लागलं. डोळ्यांपुढे काळ्या पक्ष्यांचे कळप धावू लागले. कावळीचा एकसारखा धावा ती करू लागली. आपल्याबरोबर एकाही कावळीला दिवस जाऊ नयेत या हतभाग्यानं ती वेडीपिशी झाली. केची अवस्था पाहून तिचा नवरा उरी घायाळ झाला.
कावळ्याच्या जातीला त्यानं कर्कश स्वरात शिवी हासडली. काय दैवय! उष्ट खाणाऱ्या आणि बेसूर किंचाळणाऱ्या दुष्ट कावळ्यांच्यावर आमचं सारं संसार सुख अवलंबून. त्यांनी प्रणय क्रीडा केली की आम्ही अनुराग आळवायचा. त्यांनी घरं उभारली की मग आम्ही आसऱ्याला जायचं. त्यांनी अंडी घातली की मग आम्ही आमचा ठेवा द्यायचा. कुठले क्रूर पक्षी! पण कावळेच कशाला हवेत? दुसरे पक्षी नाही का चालणार? अगं, शेजारच्या वेलीवर एका... वेडा आहेस का तू? कावळ्यांचा आणि आपला रंग एकच. अगं, काळ्या रंगाचे पक्षी कमी आहेत का या जंगलात? काळे पक्षी मिळतील, पण त्यांची घरटी, त्यांची वागणूक, ऊब, खाद्य सारं मनासारखं साधायला हवं ना. आणि पुन्हा घोटाळा झाला काही तर कावळ्याचंच घर हवं रे, नाहीतर काय होणार याचं भेसूर चित्र दोघांपुढेही तरळलं. कुठेतरी अंड पडून राहणार, उन्हा पावसात तडकून फुटणार, साप ससाण्याच्या तडाख्यात नष्ट होणार. भयानं दुःखानं ते कोकिळेचं युगुल फांद्यांच्या बेचक्यात बसून राहिलं, न बोलता, बिलगून. डोंगरापलीकडे वीज गाडी वेगानं पळत होती. रानभर पाखरांची लगबग सुरू होती. फांद्यांवरून वेलीच्या जाळीत घरटी बांधली जात होती. तऱ्हेतऱ्हेच्या पक्ष्यांचं एक नवं नगर निर्माण होत होतं. कुणाची उथळ, कुणाची चिंचोळी, कुणाची लोंबती घरटी, दाट विणलेली, तोंड लपवलेली, पिसांनी मऊ केलेली, अनेक तऱ्हेची कारागिरी केलेली. नर माद्यांच्या जोड्या खेपा घालतच होत्या, खपत होत्या. चोचीतून सामान वाहून आणून घरं सजवत होत्या. माद्या घरट्यात बसत होत्या, नर घिरट्या घालत होते. अंडी घालायची, उबवायची एकच धांदल सर्वत्र सुरू होती. आपापल्या संसारात जो तो घडून गेला होता. फक्त हे कोकिळेचं जोडपं स्वस्थ बसून होतं. आवाजाची अलौकिक देणगी असलेले हे कलावंत अनिकेतावस्थेत मूड बसले होते. नवऱ्याच्या मानेवर चोच टाकून के म्हणाली, आता एकच मार्ग आहे. कोणता? तुला पटायचं नाही पण. अगं सांग तर, काहीतरी तातडीनं करायला नको का? आपण घरटं बांधू. घरट? आपल्या अंड्यासाठी आपलं हक्काचं घर बांधू. काय हरकत आहे? कोकिळ काही बोलला नाही. त्याला ही कल्पना फारशी पटली नाही. त्याच्या मनात आलं, अंड टाकून दिलं की संपलं सारं. इतर पक्ष्यांना 3-4 अंडी घालावी लागतात, उबवावी लागतात. आपल्याला कुठे आहे ते सोपस्कार? घर बांधा, अंडी सांभाळा, पिलांना खाऊ घाला. कशाला ही विकतची काळजी? खरंच घरकुल थाटू आपण. कावळ्यांपेक्षा प्रशस्त निवारा करू. आणि आपलं अंड आपण सांभाळू. आपल्या अर्भकाची आपल्याला कसली शरम? कशाला दुसऱ्याच्या घरात आपलं पोर टाकायचं? आणि ते सुद्धा लबाडीनं, चोरून मारून. का म्हणू? आपल्याला काय कमी आहे? केनं काकुळतीनं नवऱ्याकडे पाहिलं. स्वतःच्या घराची तिला अनिवार्य ओढ लागली होती. अंड्यातून बाहेर येणारं बाळ तिनं अजून पाहिलं नव्हतं. त्यासाठी ती उत्सुक झाली. अंड उबवायला, पिल्लाला पाहायला, त्याचं रक्षण करायला आतुर झाली. घर बांधायच्या कल्पनेनं के अगदी हुरळून गेली होती. पण तिचा नवरा मख्ख बसला होता. अखेर तिनं नवऱ्याची वाट न पाहता कामाला सुरुवात केली. शेजारच्या मोठ्या झाडावरच्या ढोलीतली जागा तिनं निवडली. पलीकडे लटकणारी कोवळी पालवी ओरबाडून त्यात टाकायला सुरुवात केली. तिचा निर्धार पाहून नवराही मग तिच्या मदतीला धावून आला. दोघंही माल गोळा करू लागली. कोळी पानं, जीर्ण चिंध्या, गवताच्या काड्या, पाखरांची पिसं, एक ना दोन. गाणं बागडणं विसरून दोघंही कामात गुंतले. खेपा करू लागले. कधी स्पर्श केला नाही असले जिन्नस जमवू लागले. थोड्या अवधीत झाडाच्या ढोलीत भाराभर ढीग जमला. एवढा माल पुरे? हो, पण आता ह्याचं घरटं बांधायला हवं. सामानाच्या ढिगाकडं कौतुकानं पाहत के म्हणली, कसं रे बांधायचं? मला काय माहित. अगं, तुझ्या नादाने जमवलं मी हे सारं. असं काय करतोस? आता हे विणायला मांडायला मदत कर ना. कोकिळ सरसावला आणि गवताच्या काड्या मांडू लागला. केनं सारी पिसं बाजूला केली. काड्या कशाही मांडल्या तरी त्याला घरट्याचा आकार येत नव्हता.
इतर पक्षी कशी रे बांधतात घरटी? आपल्यालाच कसं जमत नाहीये. अगं आपण कधी बांधलंय का घर? कधी शिकलोय का ही कला? मग आपण घरटं करू शकणार नाही? आपलं पिल्लू आपण पोसू शकणार नाही? चिमणी साळुंकी जे करू शकते ते आपल्याला नाही येणार? केला रडू फुटलं. तीव्र निराशेने तिनं मोठ्या कष्टानं जमवलेलं सारं सामान खाली ढकलून दिलं. पिसं, चिंध्या, कागद, वाळकी पानं, कोवळी पालवी, रंगीबेरंगी पाकळ्या, गवताच्या मऊ काड्या. मग आजूबाजूला झाडावरचे पक्षी जमा होऊ लागले. जमिनीवर पडलेलं भांडार लुटू लागले. त्यांची ती उचलेगिरी की हताशपणे पाहत होती. तिनं जमवलेले सर्व जिन्नस नाहीसे झाले. कुणी पिसांच्या गाद्या केल्या, कुणी काड्यांच्या तुळ्या केल्या, कुणी पाकळ्यांची दारं केली. केला सुचलं नाही, साधलं नाही ते लहान सहान पक्ष्यांनीही सहजरित्या केलं. आपल्या अंड्यांसाठी, अर्भकांसाठी त्या जोडप्यांनी ते केलं. चोहोकडे लटकणारी ती चित्रविचित्र घरटी पाहून के दुःखानं काळी ठिक्कर पडली. वाळक्या पानाआड शर्मेनं तोंड लपवून बसलेल्या नवऱ्याला म्हणली, बघ बघ हे शेकडो घर. प्रत्येक पक्षाला आपलं घर तयार करता येतं. फक्त आपणच घर बांधता येत नाही तर एकत्र राहायचा, संसार करायचा आपल्याला काय अधिकार आहे? अंडी तरी का घालायची? आणि नको, असं नको म्हणूस. त्या क्षणी प्रत्येक घरट्यात घुसून मोडतोड करावी अशी इच्छा त्याला झाली. प्रत्येक कावळीचं पोट फाडावं यासाठी त्याची चोच आसुसली. मला आता आपला तिरस्कार वाटू लागलाय. नाच गाणं येतं एवढ्यावर आपण संसाराची जबाबदारी टाळत आलो. घरदार करण्याची कला हरवून बसलोय. आणि अडचण येताच दुसऱ्यांना फसवण्या इतके निर्लज्ज बनलो. कशाला हवं ते गाणं? अगं असं का म्हणतेस? आपल्या स्वर्गीय संगीतावर लुब्ध होऊन हजारो पाखरं आपल्याला घरं देतील. नको मला नको घर कुणाचं. मला हा संसारच नको, काही नको. वेदनांच्या वणव्यात के होरपळून निघत होती. संसारातल्या त्या पेच प्रसंगावर काहीच उपाय सापडत नव्हता. अंड तर जाणार होतंच, पण केही जगेलचं दिसत नव्हतं. तिची ती अवस्था पाहून कोकिळ तोंड लपवून अश्रू ढाळू लागला. आणि मग एकाएकी के उठली, उडू लागली. आकाशात भरारी घेऊन दिशा दिसेल तिकडे धावू लागली. स्वतःचा, पतीचा, त्या आमराईचा, साऱ्या जगाचा तिला तिटकारा आला. आणि दूर कुठेतरी जावं, नाहीसं व्हावं या विचारानं ती गतीच्या स्वाधीन झाली. जड झालेलं पोट सावरत, मूढ झालेलं मन मारत ती नुसती वाहत जात होती. आमराई ओलांडून ती मोकळ्या मैदानात आली. क्रीडांगण मागे पडलं. पाण्यानं सळसळणारे ओहळ दिसेनासे झाले. उतरणीवरील मुंग्यांची रांग मेलेला साप घेऊन जाताना तिनं पाहिली. एका झाडावर गिधाडं जमली होती. पुरणातली वासरं गायींना लुचत होती. रान संपलं होतं. तिथे लहान मोठ्या झोपड्यांची रांग उभी होती. के पुढे गेली. गावठाणातल्या कावळ्यांच्या वस्तीतून निर्विकारपणे गेली. जिकडे तिकडे ओकं झालं होतं. आकाशात वांझोटा ढगही नव्हता. एरियलच्या उंच दांड्यावरून के खाली उतरली. तशीच पुढे गेली. पुढे जात राहिली. पण तिच्या पंखातलं बळ संपुष्टात आलं. मनाला घेरी आली. पोट खाली आलं. अंड पडणारसं वाटू लागलं. अंड्याच्या आठवणीनं के भानावर आली. विरक्ती सरली. पोटच्या गोळ्याच्या सुरक्षिततेसाठी ती वेडीपिशी झाली. फसवणूक, चोरीमारी, दुसऱ्याच्या अन्न आसऱ्याची लूट, काही पाप घडू दे, पण आपलं पोर कुठेतरी जगू दे, हा एकच विचार तिच्या मनात भरून गेला. पोटातल्या वेदना सहन न होऊन ती उलटसुलट झेपा घेत सुटली आणि अखेर भग्न मनानं एका झाडाच्या ढोलीत मटकन बसली. तात्काळ ग्लानीनं आणि गर्भाच्या वेणेनं तिची शुद्ध हरपली. तेवढ्यात कुठूनचा तिचा नवरा कुजबुजला. के आटप, जल्दी कर. नेमकी कावळ्याच्या कोटारात येऊन बसलीयस तू. त्या लंगड्या कावळीच्या. ती झोपडी पुढची भाकर पळवायला गेलीये. ती यायच्या आत उठायला हवं तुला. आटप, मी झोपडीशी तिला गुंतवून ठेवतो. तू अंड टाक नि तिकडे ये. चल आटप लवकर. नवऱ्याचे बोल ऐकून के चकित झाली. खरंच ती घरट्याच्या उभेत अंड्यांच्या ढिगावर बसली होती. कावळ्याच्या अंड्यात तिने आपलं अंड ठेवून दिलं. आता आपलं पिल्लू जगणार
या हर्षभरानं तानांचा सुगंध हवेत सोडून त्या तरंगात ती विहरू लागली. मंडळी, कथा कशी वाटली त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आणि असंच वेगवेगळं उत्तम मराठी हिंदी साहित्य ऐकण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी साहित्य मोड या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.